माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्री ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी 1 ते 84 याचे कथन करणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अर्थात श्रीमद भागवत गीतेवरील मराठी टीका. अथ प्रथमोध्याय. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओवी 1 ते 84 याचे कथन करणार आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सर्ववेद्या आत्मरूपा. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे. हे सर्वांचे मूळ सांगणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो. व स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. वरील विशेषांनी युक्त असा देवा सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तोच तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज ऐका. हे शब्द अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णमयू निर्दोष मिरवितसे. संपूर्ण वेद ही त्या गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिले आहे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथे लावण्याची ठेव अर्थ शोभा. आता त्या गणपतीच्या शरीराची ठेवण पहा. मन्वाधिकांच्या स्मृती हे त्याचे अवयव होत. त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने ते अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनले आहे. अष्टादश पुराणे तिची माणिकभूषणे पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. 18 पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व छंदोबद्ध शब्द हीच त्याची कोंदणे आहेत. पदवंदनागर तेची रंगातले अंबर जेथ साहित्य वाणे सपुर उजाळाचे. सर्व प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकी तलम तंतू आहेत. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची रुणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. पहा, कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता की काव्य नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागरे असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भली. कारण त्या प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता त्यामध्ये निवडक वेच्यांची काही चांगली रत्ने आढळतात. तेथ व्यासाधिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. येथे व्यासाधिकांच्या बुद्धी हाच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहे. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे
हाती 6 शास्त्रे असून म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. तरी तुर्कतोची फारशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. तरी कणादशास्त्र रूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. गौतमी न्याय दर्शन रूपी हातात प्रमाण प्रेमादी 16 पदार्थांचे तत्वभेद रूपी अंकुश आहे. व्यासरूप वेदांत सूत्र रूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञान रूपी मोदक शोभत आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धम मतसंकेतू वार्तिकांचा. बौद्ध मताचे निदर्शन करणारा बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्ध मत हाच कोणी स्वभावता खंडित झालेला दात तो पातंजल दर्शन रूपी एका हातात धरला आहे. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. मग बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीक्षर सांख्यांचा सत्कार्यवाद हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. देखा विवेकवंतू सुविमळू तोची षंडा दंड सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पहा त्या गणपतीच्या ठिकाणी सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद ही सरळ आणि निर्मळ व बरे वाईटांची निवड करण्यास समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवी उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्न राजू. तर प्रश्नोत्तरारूप चर्चा हा दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. मग अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधम दासमृत मुनी अली सेविती. ज्ञानदेव म्हणतात पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्याचे सेवन करतात. प्रमेय प्रशाल सुप्रभ द्वैत्वाद्वैती कुंभ सारिसेपणे एकवट इभ मस्त कावरी. वर सांगितलेल्या श्रुती स्मृती वगैरेता प्रतिपादलेली तत्वे ही त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पोळीभूत व द्वैत आणि अद्वैत मते ही त्या गजवदनांच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्य बळाने इथे एकत्र राहिलेली आहेत. उपरी दशोपनिषदे जिथे उदारी ज्ञानम करंदे तिथे कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूपी मत देण्यात उदार असलेली ईशावास्यादी दशोपनिषद धूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे. ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्या गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा ते त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या व वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एकवटले तेच शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नामिले आदी बीज.
या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद व कवटाळला जातो व त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वती देवीला मी वंदन करतो. मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी. त्या सद्गुरूंनी मला या संसारपुरातून तारले आहे ते माझ्या हृदयात आहे म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला दिसू लागतो. का चिंतामणी झालिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. किंवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांमुळे पूर्ण झाले आहे तसे ज्ञानदेव म्हणतात. म्हणून जाणतेने गुरु भजिले तेथे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहदे शाखा पल्लव संतोषती. एवढ्यासाठी हो ज्ञाते पुरुष हो गुरुजन करावे व त्या जोगे कृतकृत्य व्हावे. त्याचप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थ जिथे त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वगाहनी ना तरी अमृत तरसा स्वादनी रस सकळ. अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृतासारख्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री गुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्याच श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले. कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरविणारा आहे. आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. श्री गुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्या गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे आणि विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे. ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरसा सुधाती परिपूर्ण हे. अथवा ही सर्व सुखांचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांताचा साठा आहे किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्राता वैसोट अशिषांचे. किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर सर्व सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदारखाना आहे. नाना रूप कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची ये.
अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरून पाहून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. म्हणून हा काव्याराव पंथ गुरुवतीचा ठाव ऐकोनी रसा झाला आओ रसाळपणाचा. म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथांच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व तेथूनच रसांना रसाळपणाचा ढौल आलेला आहे. तेवेची ऐकाणिक एक येथूनी शब्दश्री सत इच्छाश्रिक आणि महाबोधी कोळिक दुणावली. त्याचप्रमाणे याची आणखीन एक महती आहे का, यापासून शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. एक चातुर्य सहाणे झाले तसेच रूपी आले आणि सौभाग्य पोखले चुकाचे. येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर्य येथे पुष्ट झाले. मातुश्री मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण अचिता दिसे भले. गोडीत गोडपणा शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासून दिसू लागला आहे. एक काळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा. म्हणून जन्म मेजयाचे अवलीळा दोष हरले. येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेषतेत चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जमेजयांचे दोष हरले. आणि पाहता नावक रगा सुरगतचा आगळाक गुणा सद्गुणपणाचा बीक बहुवस येथ. आणि क्षणभर विचार केला असता असे दिसून येते की रंगामध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. त्यामुळे सद्गुणांचा चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळविले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. सूर्यांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते त्याचप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले अर्थ जातो. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असतात त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याचप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहे. नगरातरी बसिजे तरी नगराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो त्याचप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहे. की प्रथम वयसाकाळी लावण्याची नव्वाळी, प्रकटे जैसी आगळी अंग ना अंगी. किंवा तारुण्य अवस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो ना, तरी उद्यनी माधवी घडे तेथे वनशोभेची खाणी उघडे. आधी लापा सौमी अपाडे जीवा परी. किंवा बगीच्यात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते. नानाधनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बर्वेपण निवाडू दावी. अथवा सोन्याची लगड पाहिली असता जे सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर ते सोने आपले निराळे सौंदर्य दाखवते. जैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बर्वे पण पातले, ते जाणून काय आश्रयिले इतिहासी. याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या
कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. नाना पुरितिये प्रतिष्ठे लागी सानी वदरुनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला. म्हणून महाभारती नाही ते नाही ती लोकी तिन्ही जेणे कारणे म्हणे पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढ्या करता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. म्हणजेच व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून स्नेह घेतले आहे. जैसी जगी सुरस कथा जय जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन मे जया. अशी जगा सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जन मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली. जे अद्वितीय उत्तम पावित्र्यकी निरुपम परम मंगलधाम अवधारी जो. ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अपवित्र निरूपण आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. आता भारत कमळा परागू गीता ख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. श्री कृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश दिला. तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. ना तरी सदब हाब्दी मथीयला व्यासबुद्धी निवडिले निववधी नवनीत हे. अथवा व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले आहे. मग ज्ञानप्रिय संपर्के कड शिलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी. मग ते भारतरूप लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढवले. त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आला. त्याचे गीतारूपी साजूक तूप बनले. जे अपेक्षिले विरक्ती तदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. वैराग्यशी लोक ज्या गीतारूपी तुपाची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवतात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे म्हणजे सोहम भावाने जेथे रम्माण होता. जे अकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पविसंगती म्हणितली कथा. भक्तांनी जे श्रवण करावे जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितलेली आहे. जो भागवत गीता म्हणजे जे ब्रह्मज्ञानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जे अकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म परवी संगती म्हणितली कथा. भक्तांनी जे श्रवण करावे ती तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मोशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकाधिक आदराने सेवन करतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे साजी अमृतकण कोवळे ते वेचुनी मने मवाळे चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांनी पिले मृदू मनाने वेचतात. तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा
अति हळुवारपण चित्ता आणिया. त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचा जडपणा टाकून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हे शब्दविण संवादिजे इंद्रिया नेता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रणयासी. हिची चर्चा शब्दाशब्दातून करावी. मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व या हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्या सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळ दुळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इतकिये. कमलातील पराग भुंगी घेऊन जातात परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. त्याचप्रमाणे ह्या ग्रंथातील तत्वांचे सिंचन करावे. का आपुला ठाऊन सांडिता अति गीजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुंदिनी जाणे. किंवा चंद्र दिसू लागतात चंद्रविकासाची कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडताच त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे तिलाच ठाऊक आहे. असोनी गंभीरपणे स्थिरावलोनी अंतकरणे आथीला तोची जाणे मानू इथे. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतकरणाने जो प्रसन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती तिन्ही कृपा करुनी संती अवधान द्यावे. अहो अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांची कृपा करून इकडे लक्ष द्यावे. हे सलगी म्यास म्हणितले चरणा लावणी विनविले प्रभू सखोल हृदया फुले म्हणून. ज्ञानदेव म्हणतात ओ महाराज आपल्या अंतःकरण गंभीर आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी लाडीवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. जैसा स्वभावी मायबापांचा आपत्य बोले जरी बोथडी वाचात तरी अधिकची तयाचा संतोष आधी. आत लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले तरी त्याचा अधिकच संतोष मानायचा. हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभाव असतो. जैसा तुम्ही मी अंगीकारिला सांडोनी आपुला म्हणविला तरी उणे म्हणजे उपहासाला पार्थू काही. ज्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे त्या सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे तेव्हा अर्थातच माझे हे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू. परी अपराधू तो आणिका आहे जे मी गीतार्थू कळवू पाहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. परंतु खरा अपराध जो वेगळाच आहे तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ऐका अशी ही तुमची विनंती करत आहे. हे नावर न विचारिता वायांची झिनसा उदनला चित्ता ये हरवी भानुतेजी काय सुद्योता शोभा आधी. हे गीतातीर्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे की टिटिभू यांचुवरी माप सुपेस सागरी मी नेण तू त्यापरी प्रवते येथ. किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने पाणी पोचण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अल्पज्ञ हे गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. आई का आकाश दिवसावे तरी आणि त्याहून थोर हो या आवे म्हणून अपाड हे आगवे निर्धारिता. हे पहा आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हायला पाहिजे आणि म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यते बाहेरचे आहे.
या गीतावाची थोरी स्वये शंभू बिवरी, जेठ भवानी प्रभू करी चमत्कारोनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता. देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पाहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सांगरू जया निद्रानाचा गुरु, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थरूपी समुद्र हा योग निद्रेत असले त्या सर्वेश्वराचे धोरण आहे. त्या परमात्म्याचे स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ऐसे जे आगत जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काही होय. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. त्या कामी वेदांताची मती कुठून होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा इथे माझा पाठ कसा लागणार. हे अपार कैसेनी कळवावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. हा अमर्यादितार्थांचे आकलन कसे होणार. सूर्याला कोणी उजळावे, चिलटासारखा शूद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे. परी येथासे पकू अधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्री गुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे, त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो, गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. ये हवी तरी मी सुखू, जरी चाहला अविवेकू, तरी संत कृपादीपकू सोडवू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे, पण माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत ठेवत आहे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिस्थित आहे, की मृतही जीवित आला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते हे खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवन लागते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जशी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आई आधी भरती. एव वस्तू सामर्थ्य शक्ती नवल कपी. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्यांची शक्ती आहे. यात आश्चर्य ते काय. जपावे कामधेनू माये, नयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवतोल आहे रांधी इथे. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे, म्हणूनच मी ह्या ग्रंथात हात घातला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी ध्येयाचे हे सुमने विनवितू असे. वरी उणे असले तरी ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दास्यत्र. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलविले आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे आख्यान करतो. त्याप्रमाणे लाकडी कळसूत्री भावली सूत्रधाराची बोरी जशी नाचवेल तशी नाचते. तेव्हा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू, ते आपुलिया परी अलंकारितू भल तया परी. ज्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोपे आहे, तो सांगतील ते काम करणार आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तव श्री गुरु म्हणती राही, जे तुझ बोलावे नलगे काही,
आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. ना बोला निवृत्तीदासू पाऊनी परमोल्लासू म्हणे परियसा मना अवकाशू ते दुनिया. श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो, मोकळ्या मनाने ऐक. ओवी 84 समाप्त.